मिरजेत नशेखोर तरुणांनी एकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना, तरुण गंभीर जखमी, नशेखोर तरुणाचा बंदोबस्त करण्याची मागणी। विद्यानगर भारतनगर माजी सैनिक वसाहत या ठिकाणी नशेखोर तरुणांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक हैराण झाले असून आज एका तरुणावर नशेखोर तरुणांनी तलवारीने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे। उजीब बागवान या तरुणावर प्राणघातक हल्ला झालाय। त्याला मिरज शासकीय रुग्णालय इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। हल्लेखोर हल्ला करून पसार झाला असून अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले। नशेखोरांचा उच्छाद वाढल्याने भारतनगर परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। रात्रीच्या वेळी नागरिकांना नशेखोर तरुण लुटत असल्याची ही घटना समोर येत आहे। त्यामुळे या नशेखोर तरुणांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही सामान्य जनतेतून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पॉलिटिक्स न्यूज मराठी, प्रतिनिधी कौसेन मुल्ला। आज संध्याकाळच्या वेळेला अशीच घटना घडलेली आहे। उजीब बागवान या व्यापारी युवकावर नशेखोर पोरांनी तलवारीने हल्ला केलेला आहे आणि तरी माननीय DYSP साहेब, माननीय ॲडिशनल SP साहेबांनी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या PI साहेबांनी या नशेडी पोरांचा बंदोबस्त करावा आणि जे गांजा अफीम वगैरे विकतात यांच्यावरती जे ड्रग पेडलर यांच्यावरती पण कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या ठिकाणी माजी सैनिक असेल, विद्यानगर असेल, भारतनगर असेल, या भागातल्या शांतताप्रिय राहणाऱ्या नागरिकांना तर राहणं मुश्किल झालेलं आहे। इथनं घरं सोडून जाऊ काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने याचं कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा हीच नागरिकाच्या वतीने माझी कळकळीची आपल्या प्रशासनाची विनंती आहे। आता आम्ही नाही म्हणलं तर 30-35 वर्ष झालं राहायला आहे। खरे आत्ता वर्ष, 1.5-2 वर्ष झाले तर या नशेखोर तरुणांनी 100 पटीवर किंवा चिमणीच्या पुढं अंधार भाग असू दे, जिथं लाईट नाही आहे, जिथं माणूस करू शकत म्हणजे अपरात्री येत असला तरी नशेखोर तरुण अडवून पैसे काढून घेतात आणि जर पैसे देत नसले तर हे असे शस्त्र वापरून पैसे काढून घेतात। जर पैसे नाही दिले तर जीवघेणा हल्ला करतात। तर ह्याच्यावर ताबडतोब पोलीस प्रशासन असू दे किंवा शासकीय प्रशासन कोणतंही असू दे तर ह्याच्यावर काय तर त्वरित कारवाई व्हायला 100% पाहिजे। का तर तरुण मुलं GPM कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे आणि आमच्या भागात काहीसुद्धा पेट्रोलिंगला पोलीस जे येतात त्यांनी जरा ह्याच्यावर त्वरित कारवाई करावी। पोलीस स्टेशन महात्मा गांधी चौक यांनी जरा ह्याची त्वरित दखल घ्यावी। असे जर हल्ले होत असले तर संध्याकाळी 7 नंतर फिरायची सगळ्यांची, वृद्ध माणसं असू देत, संध्याकाळी जेवण करून शेतपावली चालत येत असतात किंवा कोण आपापल्या कामासाठी जर बाहेर पडत असलं तरी जर पडायचं सगळं अवघडून बसलेलं आहे।